नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत यू-पी-आय स्वीकारणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? भारतामध्ये मोबाईलद्वारे ई-वोटिंग सुरू करणारे राज्य कोणते आहे? IBSA म्हणजे इप्सा यामध्ये कोणते देश सहभागी होत आहेत? अंध महिलांच्या T20 विश्वचषकामध्ये विजेता कोण ठरलेला आहे? आणि गजलोक प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरुवात करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2025 ची G20 परिषद कोणत्या देशामध्ये होत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साऊथ आफ्रिका. विद्यार्थी मित्रांनो, सध्या अतिशय चर्चेत असलेली ही परिषद आहे. G20 परिषद ही 2023 मध्ये भारतामध्ये झाली होती आणि 2024 मध्ये ही ब्राझीलमध्ये झाली होती आणि यावर्षीची परिषद ही साऊथ आफ्रिकामध्ये होत आहे. आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये जोड्या लावण्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 24 नोव्हेंबर. 24 नोव्हेंबर 1880 पट्टाभी सीतारामय्या यांची आज जयंती. पट्टाभी सीतारामय्या हे जे-व्ही-पी कमिटीचे सदस्य होते, जी डिसेंबर 1948 मध्ये स्थापन झालेली होती. इतर कमिट्या कोणत्या होत्या? तर धार कमिटीमध्ये ते देखील सदस्य होते. जून 1948 मध्ये स्थापन झालेली ही कमिटी होती. तर 1953 सालची फजल अली कमिटीमध्ये देखील ते सदस्य होते. म्हणजे त्यांचं कार्य हे इतर कमिटीमध्ये देखील होतं, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे-व्ही-पी कमिटीचे ते सदस्य होते आणि असे पट्टाभी सीतारामय्या हिस्ट्रीमधील अतिशय चर्चेत असलेले हे नाव आहे. 24 नोव्हेंबर 1859 चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पेसीज हा प्रकाशित केला. 24 नोव्हेंबर 1675 शिखांचे 9वे गुरु गुरु तेज बहादूर यांचे आज निधन. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचे महत्त्वाचे दिनविशेष आहेत आणि हे आपण आता ऑलरेडी पाहिलेले आहेत. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, UPI स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भूतान, पर्याय क्रमांक 2 नेपाळ, पर्याय क्रमांक 3 फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेपाळ. तर UPI हे आता लवकरच युरोपमध्ये देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातील आता सध्या चालू घडामोडीमध्ये चर्चा आहे. तर UPI म्हणजे काय? तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस. 2016 मध्ये या UPIची सुरुवात झाली होती. UPIची सुरुवात ही NPCI मार्फत करण्यात आलेली होती. एकूण 8 देशांनी UPIचा स्वीकार केलेला होता. हे 8 देश कोणते आहेत? तर भूतान, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर या 8ही देशांनी सध्यापर्यंत तरी UPIचा स्वीकार केलेला आहे आणि आता लवकरच युरोपमध्ये देखील याची सुरुवात होणार आहे. UPI स्वीकारणारा पहिला देश आहे नेपाळ. UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे फ्रान्स. UPI स्वीकारणारा पहिला आफ्रिकी देश आहे नामिबिया. तर UPI स्वीकारणारे पहिले कॅरिबियन देश आहेत त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताक. तर लक्षात घ्या, UPI बद्दलची आपल्याला कोणत्याही अँगलने प्रश्न आला तर आपल्याला तो आता सुटू शकतो. प्रश्न क्रमांक 2, भारतात पहिल्यांदाच मोबाईलद्वारे ई-वोटिंग सुरू करणारे राज्य कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल आणि पर्याय क्रमांक 4 बिहार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. ई-वोटिंगमध्ये बिहारची ऐतिहासिक अशी झेप झालेली आहे. बिहारने देशात प्रथमच मोबाईलद्वारे मतदानाची सुरुवात करून एक नवा अध्याय लिहिलेला आहे. या अत्याधुनिक ई-वोटिंग प्रक्रियेमध्ये विभा कुमारी आणि मुन्नाव कुमार यांनी पहिले मत नोंदवून इतिहास रचलेला आहे. ही नवी सुविधा का विशेष आहे? तर प्रवासी भारतीयांसाठी यामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे. दूरवरच्या मतदानासाठी मतदान सोपे आणि सुलभ होणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकशाही अधिक मजबूत होईल आणि बिहारचा हा डिजिटल प्रयोग भविष्यातील मतदान व्यवस्था बदलण्याची क्षमता देखील ठेवतो. तर लक्षात घ्या, परीक्षेमध्ये आपल्याला वन लाइनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की ई-वोटिंग ही पहिल्या कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झालेली आहे? तर बिहार या राज्यामध्ये ई-वोटिंगची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3, इप्सा म्हणजे IBSA यामध्ये कोणते देश सहभागी आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, जपान, ब्राझील, पर्याय क्रमांक 2 भारत, रशिया, दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 3 भारत, चीन, ब्राझील आणि पर्याय क्रमांक 4 भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका.
याच्या आपण इनिशियलवरूनच लक्षात घेऊ शकतो. आय फॉर इंडिया, बी फॉर ब्राझील आणि SA फॉर साऊथ आफ्रिका. तर नुकतीच IBSAची बैठक झालेली आहे आणि यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संदेश देखील दिलेला आहे. जोहान्सबर्गमध्ये G20 या परिषदेदरम्यान झालेल्या IBSA बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक बदलांसाठी UNSCची सुधारणा तातडीची असल्याचे ठामपणे मांडलेले आहे. ब्राझीलचे लुल्ला डिसिल्वा आणि दक्षिण आफ्रिकेचे रामाफोसा यांच्या उपस्थितीत मोदींनी IBSAचा एकतेचा संदेश अधोरेखित केला. मोदींचे प्रमुख प्रस्ताव होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियमित IBSA बैठक, UPI, कोविन, सायबर सुरक्षा व महिला तंत्रज्ञान नेतृत्वासाठी IBSA डिजिटल इनोव्हेशन अलायन्स हे स्थापन करण्यात येईल. AI गैरवापर रोखण्यासाठी जागतिक धोरणाची गरज हे देखील त्यांनी सांगितलेले आहे. दरम्यान G20 परिषदेमध्ये अमेरिकेच्या वरिष्ठ प्रतिनिधींचा अभाव आणि अध्यक्षपद हस्तांतरणावरील ताणामुळे नवा राजनैतिक वाद उभा राहण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीची G20 परिषद ही साऊथ आफ्रिकामध्ये होत आहे आणि पुढील वर्षीची म्हणजे 2026ची G20 परिषद ही USA मध्ये होणार आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये USAने येणं हे अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने USAने या वर्षीच्या G20 परिषदेवर हा बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अमेरिकेद्वारे कोणताही यामध्ये सहभाग नोंदवलेला नाही. परंतु तरीही बाकी सर्व सदस्य देशांनी या वर्षीचा ठराव हा संमत केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सर्व देशांनी एकत्र येऊन एकतेचा संदेश देणं अपेक्षित होतं, परंतु ते या परिषदेमध्ये होऊ शकलेलं नाहीये. प्रश्न क्रमांक 4. अंध महिलांच्या पहिल्या T20 विश्वचषकामध्ये विजेता कोण ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 भारत, पर्याय क्रमांक 4 श्रीलंका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. तर अंध महिला विश्वचषकामध्ये देखील भारतीय संघ आता अजिंक्य ठरलेला आहे. अंध महिलांच्या पहिल्या T20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. कोलंबोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने नेपाळचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेल्या भारताने नेपाळला 20 षटकात फक्त 5 बाद 114 धावांवर रोखले. संपूर्ण डावामध्ये नेपाळकडून फक्त एकच चौकार लगावला. त्यानंतर भारताने हे आव्हान केवळ 12 षटकात सहज गाठले. नोव्हेंबर महिन्यातच भारतीय महिला संघाने पहिले विश्वविजेतेपद मिळवलेले होते आणि आता अंध महिला संघानेही तेच यश पुनरावृत्त करून भारताला दुहेरी गौरव मिळवून दिलेला आहे. उपांत्य फेरीमध्ये दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियाला हरवणे ही दोघांची समान कामगिरी ठरली. या स्पर्धेमध्ये भारतासोबत नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे संघ सहभागी होते. लक्षात घ्या, अंध महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यामध्ये भारताने जेतेपद पटकावलेले आहे. प्रश्न क्रमांक 5. गजलोक प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इंटॅक, पर्याय क्रमांक 2 WWF, पर्याय क्रमांक 3 युनेस्को आणि पर्याय क्रमांक 4 IUCN. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंटॅक. तर गजलोक हा प्रकल्प सध्या चर्चेमध्ये आहे. हा प्रकल्प इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजेच इंटॅक याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्देश आहे आशियाई हत्तींचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्व समजून घेणे आणि त्यांचे संवर्धन करणे. या प्रकल्पाद्वारे हत्ती आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची सखोल माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले जाते, ज्यामध्ये हत्तींच्या संस्कृती, वारसा आणि आधुनिक काळातील त्यांच्या अस्तित्वाची माहिती दिली जाते. तर लक्षात घ्या, गजलोक हा प्रकल्प सध्या चर्चेमध्ये आहे आणि हा इंटॅक या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेला आहे. आशियाई हत्तींचे संवर्धन या विशेषाने हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे UPI हा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2016, पर्याय क्रमांक 2 2017, पर्याय क्रमांक 3 2014 आणि पर्याय क्रमांक 4 2018. तर या UPIची सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली हे तुम्ही सर्वांनी आता सांगायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.